असंच वर्णन केलं माझ्या एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतमध्ये. उघडून बघा जरा. हो, 13वा अध्याय. काय सुंदर वर्णन आहे मायबा. असं वाटतं ना ग्रंथ सोडून आहे. इतका आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो. हा, आणि ज्या वेळेला तुमच्या श्वासाची गती वाढेल त्यावेळेला तुमच्या 22,000 नाड्यामधनं जे वळसणीचं पाणी आहे तेच पाणी नेमकं वरती चढतंय. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, आठवतं का बघा तुम्ही? ह्याच्यामध्ये येईल तो. काय ते कोणते भजनी मंडळ नाही का कोणतं तरी, हा ते ब्रह्मभूती भजनी मंडळ, त्या हा त्याच्यात येतो तो. हा, नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली का. नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली का. आज बाई म्या नवल पाणी वसरीचे पाणी आल्याला गे. नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली का. नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली का. ज्या वेळेला ते पाणी वरती जायला सुरुवात होईल, श्वासाची गती वाढली, ते पाणी वर उचलल्या जातं सज्जनो. ज्या वेळेला ते पाणी वर उचलल्या जाईल त्यावेळेला साधक जागेवर राहत नाही. हो, त्याच्या अंगावर रोमांच येतात, डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होती. तमगुणी असेल तर हा देह आदळल्या जातो जागेवर. अशा 8 प्रकारच्या अवस्था ज्या वेळेला होतात त्यावेळेला. हो, आणि मग आतमध्ये ज्या वेळेला अवस्था होतात ना तेव्हा तो आतला बसलेला खोड्या करतो. काय करतो? खोड्या करतो. 60,000 वर्ष ज्या ऋषी मुनींनी तपश्चर्या केली भरतदादा, 60,000 ऋषी मुनींनी तपश्चर्या केली आणि या कलियुगामध्ये कृष्णाबरोबर आल्या. काय म्हणून? गवळणी म्हणून. आणि ज्या वेळेला ही या अवस्थेवर त्या गवळणी गेल्या त्यावेळेला तेव्हा देखील तुकोबाराय होते, लक्षात घ्या. तेव्हा देखील होते, म्हणून ते असं नाही. कारण तुकोबा नामियाचा अवतार स्पष्ट म्हटलेलं आहे ग्रंथात, आला लक्षात. त्यावेळेला तुकोबाराय म्हणले त्या यमुनेतल्या गवळणींना, कागं पोरी हो आता जावा की घरी. त्यावेळेला त्या पोरीने काय उत्तर दिलं? आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. लौकिक 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 नोहे बरा. लौकिक लौकिक जाऊ
शरीरातून विषय गेले आणि देह पवित्र करून घेतला सज्जन लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी हा देह पवित्र होईल, चित्त शुद्ध होईल, त्या दिवशी माझा भगवान पांडुरंग परमात्मा त्या जागेवर येऊन बसेल. येऊन गोपाळ राहे. हा नाही तर तोपर्यंत नाही आई घडीभर फुसफुस केली छातनी सोडी दिशात म्हणे माया हो भलत घसरणं पडत. आणि एकदा घसड का पुन्हा घसडानी गरज एकदा भांडण काय निघे मग पुन्हा काय लागत नाही ना. हा लागूच शकणार नाही सज्जनो. म्हणून सांगतो. आणि ज्या वेळेला त्या स्थितीवर तो साधक जातो ना, त्यावेळेला 2 नाड्या या 32,000 नाड्यातून 16,000 नाड्यातून चालू होत्या. 22,000 मज्जारज्जूतून. तिचं नाव इडा आणि दुसरं आहे पिंगळा. इडा आणि ही पिंगळा. हो नाकाचे श्वास ज्या वेळेला हे समान चालतील सारखे, याच्यात इतकासाही बदल होणार नाही. ज्या वेळेला समान चालतील त्यावेळेला साधक प्रबोधावर येतो. प्रबोधावर सारखा श्वास चालला पाहिजे. आणि साधक प्रबोधावर आला की अधिकारी पुरुषाला हे कळतं. या अधिकारी पुरुषाला कळतं. अधिकारी पुरुष बरोबर त्या जागेवर जातो. कारण हा ही माझाची आत्मा. कारण रेड्याच्या मुखानं वेद बोलवला होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोही माझाच आत्मा आहे. तसा तो आत्मा आहे. हा आत्मा हा या आत्म्याला तो आत्मा हाक मारतो. मनुष्य बरोबर पोचतो सज्जन प्रबोध देण्यासाठी. मग प्रबोध म्हणजे काय? परेच्या पलीकडचा बोध. हो परात पशंती माध्यमा आणि वैखरी 4 वाण्या कुंठित होतात. आणि नंतर सूक्ष्मना नावाची नाडी चालू होती. सूक्ष्मना नावाची नाडी ज्या वेळेला स्टार्ट होईल सज्जनो, त्या वेळेला ते खालून उचललेलं पाणी टाळूपर्यंत पोचतं. ब्रह्मरंध्रावर येतं. जिथं तुम्ही अष्टगंध बुक्का लावतात, माझ्या माता भगिनी कुंकू लावतात. आता कुंकू राहिलेच नाही. आधी टिकल्याचे टिकण्यात ते टिकण्यात नाही तर भरोसाच नाही. आलं का लक्षात? बऱ्याच आल्या मराठवाड्यामध्ये. कोणी 3 लाखात आणली, कोणी 7 लाखात आणली. 2 राता टिकण्यात, 3 रोजरातले कारण दोष आपला नाही ना, आपला पैसा बोनस. आला लक्षात? ज्या वेळेला ब्रह्मरंध्रावर येऊन तेच पाणी पुन्हा परत जातं, टाळूवर थांबतं. तुमच्या शरीरामध्ये 2 जीभ आहेत. एक जीभ आहे मोठी आणि एक जीभ आहे छोटी. तिला पडजीभ म्हणतात. बरोबर आहे आत्या? हा ती कधी खाली पडी की ते रातभर दिली खाऊन 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 करस का नाही? मग तुम्ही काय लायतीस? मिस्त्री दाब तिनवरी वर दाबी का मग ती वर लटकली का मग खोकला गया माय म्हणाला. ज्या वेळेला ती जीभ स्टेट येते, खालची मोठी जीभ वर टाळूला घट्ट चिपकती आणि तिच्यावर आलेलं जे पाणी आहे ना सज्जनो, ते पाणी तुमच्या शरीरामध्ये जात. म्हणून नादबाबा म्हणले पाण्याला मोठी लागली तहान. आज बाई म्या नवल पाहिले वळचणीचे पाणी या 10व्या दरवाजावरनं ते पाणी खाली येतं. त्याला अमृत म्हणतात. आणि ते अमृत कशाने तयार होतं? ते फक्त नामानीच. म्हणून एका ठिकाणी वर्णन केलं तुकोबारायांनी. काय? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, गावान ये गावान ये. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हो म्हणून सांगतो सज्जनो, त्या नामानी त्या अमृत या शरीराला मिळतं.